जर्मनीमध्ये आल्यावर समजलं की जिम मध्ये सुद्धा स्पेशल मसाज रूम असत्या आणि ई जिमचे स्टँडर्ड मशीन्स आणि जोलारियम तर पहिल्यांदाच बघितलं, जे तुम्ही सुद्धा एकदा नक्की बघायला लागते। कार्ड स्कॅन करून जिम मध्ये एंट्री केल्यावर सुरुवातीलाच मेल आणि फिमेल चेंजिंग रूम आहेत। कबर्ड मध्ये मटेरियल ठेवून एकदा आपल्या कार्डनं कबर्ड लॉक केलं की ते कार्ड परत दुसऱ्या कुठल्या सुद्धा कबर्डला चालत नाही, त्यामुळे आपलं सगळं साहित्य पूर्णपणे सेफ असतं। ई जिम यूज करायला सुद्धा कार्ड स्कॅन करावं लागते, कारण याच्यात आपला वर्कआउट डाटा सेव्ह असतो। हे मशीन सगळं ऑटोमॅटिक ऍडजस्टमेंट करत असते आणि आपल्या वर्कआउटला हेल्प करते, जे आपण स्क्रीनवर सुद्धा बघू शकतोय। त्यामुळे प्रॉपर वर्कआउट होतोय आणि इंजुरीचा तर काही विषयच नाही। त्यामुळे आपल्या लोकांच्यासाठी सुद्धा सगळ्या जिम मध्ये असे ई जिमचे मशीन लवकर येणं गरजेचं आहे। इथं जोलारियमच्या 2 रूम आहेत आणि याचा विषय असा की इकडे सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे या मशीन मधनं बॉडीला कृत्रिमरित्या सूर्यप्रकाश दिला जातो। आणि जिम मध्ये दिसणारे हे फक्त मशीन्स नसतात, तर इथं व्यायाम करून घाम घालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या संघर्षाचे साथी असतात। वर्कआउट संपला की डायरेक्ट जायचं मसाज रूम मध्ये। हे सुद्धा ऑटोमॅटेड मशीन आहे, त्यामुळे फक्त ज्या पार्टचा मसाज पाहिजे तो सिलेक्ट करून टायमिंग लावायचं। या मशीन मध्ये वॉटर प्रेशर असते, ज्याच्या थ्रू आपल्या बॉडीला मसाज दिला जातो। जिम मध्येच अनेक प्रकारचे प्रोटीन शेक्स आणि कोल्ड्रिंकचं मशीन सुद्धा आहे आणि या सगळ्या फॅसिलिटीचा फायदा घेण्यासाठी महिन्याला 50 युरो फी आहे, पण माझ्याकडे वेलपास असल्यामुळे मी हे सगळं 40 युरो मध्ये यूज करू शकतो। तर या वेलपासचा विषय मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणारच आहे, पण कमेंट मध्ये नक्की सांगा जिम मधली कोणती गोष्ट तुम्हाला आवडली आणि करा की शेअर व्हिडिओ तुमच्या जिम लवर्स मित्रांना।